खरंच एवढा मोठा रिस्पॉन्स होता का? अनेक जर प्रश्न उपस्थित करायचे रिस्पॉन्स नव्हता. फोटो पाहिले, मला वाटतं सगळ्यांनी. मला फोटो व्यक्तिगत सोडून काय बोलायची गरज नाहीये. तेवढे तरुण जे आले होते त्यांना, त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? ते तरुण काय, त्यांचे जे इश्यूज होते ते बरोबर नव्हते असं तुम्हाला म्हणायचंय? किंवा ती आणलेली गर्दी होती? मी तर स्वतः काल अमेरिकेवरनं 8 वाजता पोहोचलो इंडियामध्ये. तिथून मी डायरेक्ट एअरपोर्टला गेलेलो आहे. आणि त्यानंतर तुम्ही म्हणताय जे लोक आले होते ते कमी आले होते, काय आले होते? पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं. तुम्ही स्वतः सगळ्यांनी फोटो पाहिलेले आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं प्रतिसाद नव्हतो. मग प्रतिसाद काय असतो? जेवढी जागा होती त्याच्यापेक्षा जास्त लोक भरलेली होती तिथे. आता याच्यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊन सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील. माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही राजीनामा नाही घेऊ शकत तर मग दुसरे प्रश्न कसं काय सॉल्व्ह करणार? अकाउंटेबिलिटी कुठेतरी फिक्स झाली पाहिजे. फंडामेंटली बोलायला गेलं तर सिस्टम तेव्हा फिक्स होईल जेव्हा कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार असेल. जर जिम्मेदारी कोणी घेणारच नाही तर सिस्टम कुठून ठीक होणार आहे? नेक्स्ट क्वेश्चन. ते आम्ही लवकरच सांगू. जसं आम्ही सांगितलं, आता आंदोलन हे आम्ही देशभर करणार आहे. पण आता 6 दिवसाचा अल्टिमेटम आहे, 7 दिवसाचा. त्या अल्टिमेटम नंतर काय भूमिका असणार हा या सगळ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता हे आम्ही आंदोलन अजून वाढवणार आहे. आणि जर त्यांनी 6 दिवसात राजीनामा नाही दिला, आम्ही पुन्हा एकदा जमिनीवर येऊ. चालू आहे, ते चालू आहे. आता सध्या तरी मी घरी आलेलो आहे. 1-2 दिवस थांबेल मी. आता याच्यानंतर बघू, आता पुढचा निर्णय घेऊ. आज पहिलाच दिवस आहे माझा घरी. आपण पंतप्रधान मोदींवर काहीच बोलत नाही. राजीनामा त्यांनी घेतला पाहिजे, हे आम्ही आधीपासून म्हणतोय. जर शिक्षा मंत्र्यांचं अकाउंटेबिलिटी फिक्स होत नाही, ते याच्यात पंतप्रधानांची जिम्मेदारी आहे. जर ते रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबू शकतात तर पेपर लीक थांबू नाही शकत ते. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये झुरळ हा शब्द उच्चारला होता, झुरळ शब्द उच्चारल्यानंतर ही सगळी ऍक्टिव्हिटी सुरू झाली. देशभरातले सगळे तरुण झुरळ म्हणून संबोधून, स्वतःला संबोधून तुला रिस्पॉन्स दिला होता, पाठिंबा दिला होता. तर त्यानंतर हा विषय हातात घेतला. हा केवळ एकच विषय असणार आहे का या सगळ्या पुढच्या काळामध्ये जे काही सरकार विरोधी विषय असतील किंवा आणखी काही मुद्दे असतील ते हाती घेणार आहेत? काय अजेंडा असणार आहे अशी एक उत्सुकता सगळ्यांना. जे जे युवकांचे मुद्दे आहे, मग तो शहरी भागातला युवक असो का ग्रामीण भागातला युवक असो किंवा तो शेतकरी युवक असो का कामगार युवक असो, आम्ही प्रत्येकाचे मुद्दे उचलणार आहे. एकूण राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटतं? राजकीय परिस्थिती काय ते तुम्ही बघताच आहे. एका सटायर मधून जन्मलेल्या पार्टीला एवढा समर्थन भेटते, ते कशामुळे भेटतं? कारण की जेवढे राजकीय पक्ष आहे किंवा जे सरकार आहे त्यांच्याकडून या युवकांना आता काहीच अपेक्षा राहिलेल्या नाही. नोंदणी वगैरे काही होईल? आता त्यासाठी खूप सगळं लवकर आहे. मी कालच इंडियामध्ये आलेलो आहे. 15 दिवसाआधी आमचं हे सगळं सुरू झालेलं आहे. तर आता त्यावर काही बोलणं खूप लवकर असेल. आम्ही ज्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला आहे, ज्यांनी आमची मेंबरशिप घेतलेली आहे, त्या लोकांशी आम्ही संवाद करू, डायलॉग करू. त्यांचे जे काही सजेशन्स, आयडियाज आणि इनपुट असतील त्यानंतर आम्ही आमचा पुढचा मार्ग आणि डिसिजन घेऊ. आता एक विरोधक म्हणून टीका पण केली जाते. त्या सत्ताधारी कोण असेल किंवा आणखी कोणी असेल ते टीका पण करतात वेगवेगळ्या मार्गाने. मग बांगलादेश, पाकिस्तानचा विषय, परदेशात तू राहतो, त्याचबरोबर तुला सरकार विरोधी अजेंडा, असे वेगवेगळे आता तू वाचला असत. तर त्याबद्दल काय मत? माझ्यावर जे टीका केल्या त्या केल्या, ठीक आहे. आज मी तुमचं त्याला या सरकार आणि मीडिया, जे मेनस्ट्रीम मीडिया आहे त्यांनी पाकिस्तानी म्हणलेले आहे. जो मुलगा 17 वर्षाचा आहे त्याचं फक्त एकच काम होतं, मेहनत करायची आणि परीक्षा द्यायची. त्यांनी परीक्षा दिली. परीक्षामध्ये त्याला जेव्हा कळलं की त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली, तो कारभार त्यांनी उघड आणला, तेव्हा तुम्ही त्याला पाकिस्तानी म्हणले. या देशात तुम्ही कोणाला पाकिस्तानी म्हणणार? लोक आमच्याशी जुडतायत. प्रशांत भूषण, संजय हेगडे जे सुप्रीम कोर्टचे लॉयर आहे तेही आमच्यासोबत जुडतायत. त्याला जोडण्याचं असं आहे की इतर जे विरोधातले पक्ष आहेत काँग्रेस सारखे, ते उघडपणे पाठिंबा देताना दिसत नाहीत. काही संपर्क झालाय का? नाही, काही संपर्क नाही झाला. ते म्हणलं, ज्या ज्या पक्षांना किंवा लोकांना युवकांची काळजी आहे आणि युवकांच्या मुद्द्यांवर थोडंफार काही वाटत असेल त्यांना, तर त्यांनी आम्हाला समर्थन द्यावं. कारण की आमची जी पूर्ण मुवमेंट आहे ती सगळे जे युवक आहे ज्यांच्यासोबत शिक्षणात काही चांगलं होत नाही, शिक्षण व्यवस्था आपली कोलॅप झाली आहे. बेरोजगारी आपल्या देशात मागच्या 40 वर्षात सगळ्यात जास्त आहे. आज आपल्या देशात 50 लाख ग्रॅज्युएट दरवर्षी निघतात. त्या 50 लाख ग्रॅज्युएट पैकी फक्त 20 लाख ग्रॅज्युएट्सला नोकरी भेटते. बाकीचे 30 लाख जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना नोकरी भेटत नाही. तर या मुद्द्यावर ज्यांना आवाज उठवायचा आहे आणि ज्यांना समर्थन द्यायचं आहे ते आम्हाला समर्थन देऊ शकतात. नाही, पॉलिटिकल मध्ये परिवर्तन होईल. ही पॉलिटिकलच मुवमेंट आहे सर. या देशात प्रत्येक गोष्ट पॉलिटिकल आहे. पॉलिटिकल फक्त 5 वर्षातून एकदा मत देणं म्हणजे पॉलिटिक्स नसतं. पॉलिटिक्स म्हणजे तुम्हाला 5 वर्ष ज्यांना मत दिले त्यांना प्रश्न विचारणं पॉलिटिक्स असतं. ते हे पॉलिटिकलच आहे. मतदानाच्या पॉलिटिक्स मध्ये उतरणार ते मी जसं तुम्हाला थोड्या वेळ आधी सांगितलं, खूप लवकर ते सगळं बोलायला 15 दिवस झाले. कालच्या भाषणात पण म्हणालं होतं की भीती
आणि प्रत्येकाच्या मनात भीती आहे की रस्त्यावर उतरलं तर काय होईल, आपण आंदोलन केलं तर काय होईल. ती भीती अजूनही मनात आहे का? पुढं या भीतीला सगळं दूर करून पुढं एकसंघ व्हायचं? मला काल वाटतं की युवकांनी उत्तर दिलेलं आहे ते आता घाबरत नाही आणि त्यामुळेच काल जंतर मंतरवर आपण एवढी गर्दी पाहिली, पूर्ण जंतर मंतर भरून गेलं होतं. ते एक मेसेज होता की आजचा तरुण आता घाबरणार नाही या सरकारला. याला जोडूनच एक प्रश्न आहे. काल तुम्ही आंदोलनात पण बोललात की आई वडिलांच्या मनात आहे की तुमची आणि आई वडिलांची भेट झाली, ती भीती दूर झाली, काय वाटतं? नाही, माझ्या आई वडिलांना भीती वाटतेच थोडीफार. मी त्यांना सांगतो घाबरायची गरज नाही, कारण की आता मी एकटा आणि लाखो तरुण माझ्यासोबत जुडलेले आहेत. काय जंतर मंतरवर इतके हजारो तरुण आलेले होते आणि जे काही आई वडील बघत असतील मी त्यांना सांगू एक मेसेज त्यांच्यासाठी आहे. मला माहिती आहे जेव्हा तुमचे लेकरं काही राजकारणावर बोलत असतील किंवा सरकारला प्रश्न विचारत असतील तेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल, तुम्ही लेकरांना सांगत असाल की काही बोलू नको, तुझ्यावर केस करतील किंवा तुझ्यावर काही आरोप जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही, जोपर्यंत आपले जे मुलं आहेत ते बोलणार नाही, तोपर्यंत हे सिस्टम काही नीट होणार नाही. सिस्टम नीट करायचं म्हणजे आधी आवाज उठवावाच लागेल. काँग्रेसचे नेते म्हणतात तुम्ही मराठवाड्यात आलेले आहात, युवकांच्या प्रश्नांवर जरांगे पाटील बोलणारे आहे आणि तिथून भेटत आहेत, तर त्यांची भेट घेणार आहे ना किंवा सर, मी आज सकाळी 6लाच घरी पोहोचलो. मला थोडा वेळ तर द्या, मला आधी माझ्या आई वडिलांसोबत तरी बसू द्या. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते देशमुख दाभोळकर म्हणतात की डॉक्टर जनता पार्टीची विचारधारा ही काँग्रेसची दूर पिढीची आहे. याकडे आयडिओलॉजीचा प्रश्न उपस्थित आमचे जे इन्स्पिरेशन आहे, जसं मी आधीपासून म्हणत आलेलो आहे, महात्मा गांधी, आंबेडकर, नेहरू, भगतसिंग. आणि मला वाटतं ही आयडिओलॉजी कुठल्या एका पार्टीची नाही किंवा कुठल्या एका माणसाची नाही. देशात आपले सगळेच असे महाराष्ट्रच बघायला गेला तर सगळ्यात जास्त प्रोग्रेसिव्ह लिबरल आपला महाराष्ट्रच आहे. ती आयडिओलॉजी तर मला वाटतं सगळ्या महाराष्ट्राचीच असू पण शकते. या पुढच्या काळात